जय माताजी मित्रांनो। तर मित्रांनो, दुर्गा अष्टमीच्या दिवशी हे फळ देवी समोर नक्की कापा। याच्याने सर्व शत्रू जे आहेत त्यांचा नाश होईल, नजर दोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल। तर तुम्हाला कोणते फळ देवी समोर कापायचे आहे, तर तुम्हाला कोवळा हे फळ आहे, तर ते तुम्हाला देवी समोर कापायचे आहे आपल्या दरवाजावर, आणि जिथे हवन चालू आहे तिथे। बाकी अर्ध आपल्या घरीच ठेवायचे आणि बाकी सर्व दूर तुम्ही थोडे थोडे हळद कुंकू गुलाल वगैरे लावून ठेवायचे। याच्याने नजर दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। आणि ज्यांना कोळा भेटला नाही त्यांनी कोणते फळ कापायचे, तर 9 रूपांमध्ये कालिका माता हे एक रूप आहे। कात्यायनी माताचं काल रात्रीचं हे 7व्या दिवशी येतं। तर त्या कालिका मातेला निंबू हे फळ आवडतं। तर 9 दुर्गाला 9 रूपांच्या देवीला कोवळा जर नाही भेटला तुम्हाला, तर तुम्ही प्रत्येक घरोघरी तुम्ही निंबू कापून त्याच्यावर काळा जो बुक्का येतो, काळा टिळा येतो त्याच्यात, तर ते टाकून तुम्ही अशा प्रकारे आपण आपल्या घरी एक कोवळ्याप्रमाणे निंबू कापून ते पूर्ण फळाचे आपण आहुती माता राणीला देऊ शकता। याच्याने आपले संपूर्ण 9 दिवसाचे उपवास केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर असे तुम्हाला दुर्गाष्टमीला हे फळ निंबू नाही तर कोवळा कापायचा आहे। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाकी सविस्तर माहिती चॅनलवर संपूर्ण दिलेली आहे, लिंकला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय माताजी।